रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आजचा। ज्यांची ज्यांची फसवणूक झालेली आहे किंवा होत आहे, लग्न लावून देतो, तुमच्या मुलाचं लग्न करून देतो, ही मुलगी आहे, मी सगळी माहिती पुढं फोटो वगैरे सर्व दिलेले आणि तुम्ही आम्हाला 2 लाख रुपये द्या असे म्हणून फसवणाऱ्या टोळीपासून आणि या मुलीपासून, कारण वेश वेगवेगळे बदलून वेगवेगळ्या समाजामध्ये अशी ही लोक असतात, हे सर्वांना माहीत व्हावं यासाठी हा आजचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करतोय। इतरांची जशी फसवणूक झाली लाखो रुपयाला, आणि तेही गोरगरीब घराण्यामधील मुलासाठी, कसं असतं, आईवडिलांची इच्छा असते की माझ्या मुलाचं लग्न व्हावं, परंतु असं फसू नका। जेव्हा तुम्हाला एखादी समोरची पार्टी पैसे मागते मुलाचं लग्न होण्यासाठी, त्यावेळेला त्या व्यक्तीला पहिल्यांदा पकडून ठेवा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या। पोलिसी मार दिला किंवा त्या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केलं आणि पोलिसांनी खाक्या दाखवायला सुरुवात केली की त्याच्यातून सगळी प्रकरणं, जेवढी काही पाठीमागं घडलेली आहेत तेवढी सर्व प्रकरणं ही उघडकीला येतील। पोलिसावरती अविश्वास दाखवू नका, सर्वच एका पंक्तीचे असतात असंही समजू नका। बरेच काही म्हणजे पोलीस लोक हे किंवा त्यामध्ये भरती असलेल्या महिला त्या कर्तव्यदक्ष आहेत आणि त्या प्रामाणिकपणे आपलं काम चोखपणे करतात की जेणेकरून प्रजेचं नुकसान होऊ नये, परंतु आपण कुठेतरी चुकतो आणि मग फसलो की मग पोलिसाकडे पळतो आणि मग पोलिसांची धाव घेतो। म्हणजे आता जाऊ द्या, नाही बोलत, सर्व करून सवरून जेव्हा तोटा होतो त्याच्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही पोलिसामध्ये तक्रार दाखल करता आणि पोलिसांनी याची चौकशी करावी। अरे परंतु ही माहिती जेव्हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं, मग ती कोणी नातेवाईक असो, हे नातेवाईकांच्या मार्फतच होतं। मामा असो किंवा चुलत भाऊ असो किंवा मित्र असो किंवा कोणी जवळची मैत्रीण असो, हे एक टोळी आहे, लक्षात ठेवा। मनुष्य पैशाच्या पुढे आजकाल झुकतोय, तर माझी सर्वांना हात जोडून विनंती की आपण आपली फसवणूक होऊ नये यासाठी पुढे या टोळीचा फोटो मी अपलोड करतोय। या टोळीमधील ही मुलगी आहे, लक्षात ठेवा, आणि त्या मुलीचे हे साथीदार आहे। चेहरे जरा अस्पष्ट दिसते, पण हावभाव आणि बोलण्याची भाषा, मग ती मुलीची आई बोगस आई म्हणून बनून आलेली असेल, नातेवाईक म्हणून आलेले असेल, त्या बोलण्याच्या हालचालीवरून, आणि त्यातल्या त्यात आणखीन पुन्हा मी सांगतो की आत्ताच करायचंय, आजच करायचंय आणि लगेच आम्ही मोकळं होतो, तुमच्या तुम्ही कामाला रिकामा, आमच्या आम्ही कामाला रिकामा, अशा व्यक्ती आल्या की धरून ठेवा आणि पोलिसांच्या हवाली करा। लक्षात ठेवा, हे मी कधीच खोटं बोलत नाही वाचेतून। आपली फसवणूक जर होऊ नये तर ही मुलगी आणि ही टोळी मी जे बाजूच्या फोटोमध्ये दाखवलेले आहे ते लक्षात ठेवा। किंवा अशाच प्रकारचं बोलणं करणारे बरेच जण, मग ते कोणाला तरी मध्यस्थी करून
50,000 रुपये तुला देतो म्हणलं की अगदी जवळचा नातेवाईक सुद्धा तयार होतो देण्यात ठेवा. आणि हा नातेवाईक दुसरा तिसरा कोणी नसतो, आपल्या अगदी जवळचा असतो. उघडकीला आल्यानंतर लक्षात येतं की हा याचाही बाबा त्याच्यामध्ये समावेश होता. अशी गोष्ट आपल्या बाबतीत घडू नये. आणि जर अशी अवस्था आली तर आपण अशा लोकांना पोलिसांच्या हवाली करून आपली जी होणारी किंवा इतरांची होणारी फसवणूक टाळावी यासाठी मी आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. माहिती तुम्हाला मी सांगतोय. चांगलं सांगणं हे माझं कार्य आहे. ऐकायचं न ऐकायचं शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे. भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.